ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते। आज आपण महाकाली बद्दल जाणून घेणार आहोत। महाकाली म्हणजे दुर्गा आणि महाकाली म्हणजेच माता जननी। जेव्हा अन्याय होतो, जेव्हा अंधकार वाढतो, त्यावेळेला जी शक्ती रूपास येते ती म्हणजे महाकाली। आज आपण जाणून घेणार आहोत की माँ दुर्गेचं, माँ कालीचं आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आशीर्वाद रूपी कार्य होते। महाकाली म्हणजे दुर्गेचं रूप, महाकाली म्हणजे काळातून तुम्हाला दुःखातून बाहेर काढणारी जगतजननी। काळ म्हणजे वेळ, काळी म्हणजे वेळावरती नियंत्रण ठेवणारी शक्ती। महाकालीचा रंग हा काळा असतो कारण की ती ब्रह्मांडावरती ऊर्जेचा विस्तार करत असते। महाकालीचे रूप हे भयंकर दिसते, परंतु आपल्या भक्तांसाठी ती करुणामय आहे। तिचे स्वरूप अशा प्रकारे वर्णन केलं जातं की काळा रंग, त्याचबरोबर मोकळी केस, त्याचबरोबर हातामध्ये धारदार शस्त्र, तर राक्षसांचा संहार करण्यासाठी ह्या मुद्रा सगळ्या वापरतात। महाकालीच्या या रूपामागचं खरं कारण आहे, महाकाली नकारात्मक शक्तीला दूर करते। महाकाली विनाशाचा किंवा विनाश करणाऱ्या व्यक्तीचा किंवा त्रास देणाऱ्या व्यक्तीचा बंदोबस्त करते किंवा राक्षस वृत्तीला नाहीसे करते। एकदा रक्तबीज नावाचा राक्षस होता, त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जमिनीवर पडला की नवीन राक्षस जन्माला येत असे। देव घाबरले, तेव्हा देवीनं महाकालीचं रूप धारण केले। महाकालीने त्याचे रक्त जमिनीवर पडू न देता स्वतः प्यायले आणि त्याचा अंत केला। यातून संदेश मिळतो, वाईटावर विजय मिळवण्यासाठी कधी कधी कठोर धारण करावे लागते। कालीची कृपा मिळते तेव्हा आपण निर्डर बनतो, सत्याच्या मार्गावर चालतो, अन्यायाला विरोध करतो, मन शुद्ध ठेवतो। ओम क्रीम कालीये नम हा मंत्र आपण 108 वेळा म्हटलाच पाहिजे। त्याचबरोबर मंगळवार आणि शनिवार घरात दिवा लावला पाहिजे। त्याचबरोबर महाकालीची सेवा आपण नक्की केलीच पाहिजे। महाकालीची सेवा केल्यामुळे भीती दूर होते, शत्रुबाधा दूर होते, भूत दूर होते आणि जीवनातील अंधकार दूर होऊन जीवनामध्ये आपल्या नवीन प्रकाश येतो। त्यामुळे आपण महाकालीची सेवा करणं गरजेचं आहे। महाकाली म्हणजे विनाश नव्हे, ती आहे संरक्षणाची शक्ती। जो भक्त सच्चा असतो त्याला महाकाली आई कधीही सोडत नाही। जर तुम्हाला देवीवर श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये लिहा जय महाकाली।